संदर्भातल्या घडामोडी आता काही राजकीय घडामोडी सुद्धा पाहूयात। लोकसभेमधील महायुतीच्या कामगिरीनंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे का असा सवाल विचारला जातोय। निकालानंतर शिंदे गटाच्या मुंबई आणि मराठवाड्यामधील मिळून 3 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या एका खास निकटवर्तीय नेत्याची भेट घेतली। त्यामुळे शिंदेंचे आमदार स्वगृही जाणार का या चर्चांना उधाण आलंय। लोकसभेच्या निकालानंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये नाराजीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। येत्या काही महिन्यांमध्येच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये फेरबदल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काही चुका आपल्याकडून महायुतीकडून झाल्या, आमच्याकडून झाल्या आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता जे काय मागे झालं त्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आपल्या हातात आलेली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत तुम्हाला मी, त्याच्यामध्ये एक वेगळंच खोटं नरेटिव्ह सेट केलं लोकांनी। काय तर संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मोदी आले की 400 पार झालं की असं होणार। त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे। गद्दारीचा पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात, तो त्यांनी केला। आमच्या काही जागा हातात तोंडाशी आलेल्या घेतलेल्या आहेत। मुंबईची जागा या स्ट्राईक रेटवाल्यांना लुटली, दरोडा टाकला। इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या आहेत। हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमचा थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे, हा जनतेचा कौल नाही।